आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र दौलताबाद येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे आज श्री क्षेत्र पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झालाय। मागील 23 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या पालखी सोहळ्याला काव्यतीर्थ आचार्य, वेदांत वाचस्पती पूज्य श्री गुरु जगन्नाथ महाराज पवार यांच्या पावन आशीर्वादाची प्रेरणा लाभली असून जनतेच्या सहकार्यामुळे ही भक्ती परंपरा अधिकाधिक समृद्ध होत आहे। या पालखी सोहळ्याचे प्रमुख चालक हरिभक्त परायण परमेश्वर महाराज कोरडे तसेच देवगिरी चॅरिटेबल ट्रस्ट देवगिरी दौलताबाद यांच्या पुढाकारातून हा सोहळा यशस्वीपणे आयोजित करण्यात येतोय। या प्रसंगी हरिभक्त परायण परमेश्वर महाराज कोरडे, हरिभक्त परायण नारायण महाराज कोरडे, हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज इगल, हरिभक्त परायण आव्हाळे महाराज आणि भाजपाचे शेख बने उमेश आप्पा सदावर्ते, रामेश्वर गवळी, रावसाहेब कांजणे, सदाशिव आप्पा लकडे, डॉक्टर कैलास निकम, विष्णू आप्पा लकडे यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी, भाविक आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालखीचे पूजन करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। भक्ती, समता, सेवा आणि संत परंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा पालखी सोहळा वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचे प्रेरणादायी प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। हरिनामाचा अखंड गजर, संत विचारांचा जागर आणि भक्ती समतेचा संदेश घेऊन श्री संत जनार्दन स्वामी महाराजांची पालखी आज देवगिरीहून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। जावेद शेख, एमसी न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर। आणि आजचा आमचा मुक्काम पुण्यामध्ये देवाची उरुळी म्हणून या ठिकाणी आजचा मुक्काम आहे। आज उद्या तिथं मुक्काम राहील आणि त्यानंतर पुण्यापासून आम्ही पूर्ण 230 किलोमीटर पायी प्रवास आमचा राहणार आहे। माऊलीच्या पुढे एक दिवस आहे। श्री संत जनार्दन स्वामी यांचे शिष्य रामा जनार्दन आहेत। माऊलीची आरती, पांडुरंगाची आरती ज्यांनी केली तो पालखी सोहळा ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये असावा असा उद्देश परमपूज्य सद्गुरू काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार यांच्या मनामध्ये प्रेरणा होऊन आज गेली 23 वर्षापासून हा आळंदी ते पंढरपूर पायी सोहळा या ठिकाणी चालू आहे। रामकृष्ण हरी।